हॅलो फ्रेंड, तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हे आपलं जॅकेट जे आहे ते एकदम फिनिशिंगमध्ये कसं बनवायचं। मी हे जे आर्म होलची जी फिनिशिंग आहे त्यासाठी पण याच्यात एक नवीन ट्रिक सांगितलेली आहे। तर चला आपण बघूयात की आपल्याला काय बनवायचं आहे। म्हणजे जे आर्म होल आहे तुम्हाला इथे कुठेही पट्ट्या एक्स्ट्रा लावायची गरज नाही आहे। आर्म होल असो या नेक असो तुम्हाला कुठेही एक्स्ट्रा पट्ट्या लावायच्या नाही आहे। तर चला तुम्हाला त्यासाठी एक ट्रिक सांगते, बघून घ्या। आपण इथे बॅक साइड जी कट केलेली होती मी नेक घेतलं तो स्टिच करून एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलाय जो मेन फॅब्रिकचा। मी शोल्डर जॉईन केलेले नाही आहे, शोल्डर फिटिंग कुठेही अटॅच केलं नाही, फक्त मी नेकला स्टिच मारून घेतलेली आहे। आता हा आहे फ्रंटवाला भाग। तर फ्रंटवाला भागला पण आपल्याला काय करायचं आहे की हा जो राऊंड शेप आहे त्याला आपल्याला पूर्ण स्टिच मारायची आहे। फिटिंग शोल्डर कुठेच नाही, जसं आपण पलटी करताना मारतो तसंच, फक्त जो राऊंड शेप आहे त्या शेपला आपल्याला हे करायचं आहे, स्टिच मारायची आहे। नॉट लावणार आहे तर नॉट पण फिनिशिंगमध्ये येण्यासाठी मी असे मधून टाकते, अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या आतमधून टाकते। नॉट जो आहे तो थोडासा इकडनं बाहेर ठेवलेला आहे। भरपूर वेळा उलटं होतं, आपण इकडनं टाकतो म्हणजे जो नॉट मध्ये चालला जातो। तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। जिकडच्या साईडनं आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे त्या साईडनंच आपल्याला नॉट टाकून स्टिच करायचा आहे। तर आपण काय करणार आहोत, ही नॉटवर तुम्हाला काय करायचं आहे, 2 वेळा स्टिच मारायचा आहे म्हणजे तो पॅक होऊन जातो आणि पूर्ण शेपमध्ये व्यवस्थित स्टिच मारून घ्यायची आहे। जशी मी इथे मारते त्या टाईपमध्ये तुम्हाला पूर्ण जसा राऊंड शेप द्यायचा आहे तुम्ही दुसरा कोणताही शेप देऊ शकता। स्ट्रेट द्यायचा असेल तर तोही देऊ शकता। आता मला इथे राऊंड द्यायचा होता त्याच्यामुळे मी इथे असं थोडंसं नेकला लीव शेप घेत खाली राऊंड केलेला आहे। तर आपल्याला हे बघा तुम्ही किती छान पद्धतीने आपलं नॉट जो आहे तो बाहेर आलेला आहे एकदम, म्हणजे कुठेही एक्स्ट्रा वगैरे असं काहीच नाही आहे की फिनिशिंग पण एकदम सुंदर येऊन जाते। मी तुम्हाला अशाच पद्धतीने शोल्डर जे इनव्हिजिबल शोल्डर असतात रेडीमेड ड्रेससारखे तेही दाखवणार आहे आणि जे नेक असतात तेही दाखवणार आहे। आता आपण खाली पण बॅक साईडला तसंच केलेलं आहे, स्टिच मारलेली आहे आणि पलटी करून घेतलेला आहे, म्हणजे तो भाग पण आपण पलटी करून फिनिश करून घेतलेला आहे। नेक आणि खालची पट्टी पण ती आपल्या रेग्युलर ब्लाऊजसारखीच आहे। आता आपल्याला इथे शोल्डर जॉईन करायचे आहे, ते पण इनव्हिजिबल टाईप म्हणजे रेडीमेड सारखे, तेही अगदी फिनिशिंगमध्ये। तर तुम्ही इथे बघा मी जी आपली नेक लाईन जी आहे ती एकमेकाला अटॅच करून मेन फॅब्रिकचा भाग मेन फॅब्रिककडे आणि अस्तरचा भाग अस्तरकडे असं स्टिच केलेलं आहे। म्हणजे उलटा भाग एक खाली आहे एक वरती आहे आणि मेन फॅब्रिक टू मेन फॅब्रिक अटॅच आहे, अस्तर टू अस्तर अटॅच आहे। जे आपण नेकची शिलाई आहे आपली ती एकमेकावर जॉईन आहे, जेणेकरून जेव्हा आपण शिलाई मारतो तेही अगदी फिनिशिंगमध्ये येते, म्हणजे नेक टू नेक अटॅच होतो। मी इथे 2 शिलाई मारून घेतलेल्या आहेत, तुम्हालाही 2 मारायच्या म्हणजे आपल्याला वरतून स्टिच द्यायचं काम पडत नाही आणि अगदी फिनिशिंगमध्ये दिसते। परत एकदा बघा मी हा खालचा भाग ठेवला आहे आणि वरचा जो दुसरा भाग आहे तो मेन फॅब्रिक जो म्हणजे याचा कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो एका साईडला आणि अस्तरचा कपडा दोन्ही एका साईडला अशी स्टिच मारून घ्यायची आहे। आणि पूर्ण आता आपल्याला अखंड एक स्टिच येणार आहे की ती एकदम फिनिशिंगमध्ये दिसते। तुम्ही लास्ट एंडिंगपासून स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत आपल्याला एक स्टिच मारून घ्यायची आहे। आता इथे आपली स्टार्टिंग आहे, स्टिच आपण थोडीशी बाजूला मारणार आहोत। नेहमी आपण म्हणजे एकदम भरपूर जणी जे आपण पलटी करून घेतो त्याचे एकदम शेजारी मारता, शेजारी बाजूला न मारता आपल्याला अगदी 2 ते 3 लाईन सोडून स्टिच मारायची आहे। म्हणजे जो फोड भाग आहे आपला तिथे 2-3 लाईन सोडून स्टिच मारायची। तुम्ही बघू शकता माझी स्टिच कुठे येते, त्या पद्धतीने आपल्याला पूर्ण याच्यावर नेकवरती स्टिच मारून घ्यायची आहे। एकदम फिनिशिंगमध्ये येऊन जातं, म्हणजे कुठेही काही हे होत नाही आणि अखंड स्टिच दिसते, शोल्डरला जॉईन वगैरे हे पण दिसत नाही आणि स्टिच जी आहे ती स्टार्टिंग टू एंडिंगपर्यंत दिसून येते। आपली स्टिच मारून झालेली आहे, तुम्ही बघू शकता एकदम छान पद्धतीने फिनिशिंगमध्ये पण आलेलं आहे। आता आपल्याला जे नेक आहे शोल्डर जे आहे ते पण आपल्याला पूर्ण हे करून घ्यायचे आहे की जे इनव्हिजिबल टाईप ते पण शोल्डर आपल्याला करून घ्यायचे आहे। तर मी पूर्ण एकदम शेपमध्ये कट करून घेतलेला आहे भाग, एक्स्ट्रा कपडा कुठेही ठेवलेला नाही आहे, शोल्डरच्या बाजूला पण नाही आणि कुठेच नाही। फक्त काय करायचं आपल्याला जॉईन करायचं नाही आहे, फक्त म्हणजे एकदम ॲक्युरेट कटिंग करून घ्यायची आहे, जॉईन करायचं नाही आहे, शोल्डर वगैरे काहीच नाही। म्हणजे शोल्डर टू मेन फॅब्रिक नाही, आपल्याला ओपनच ठेवायचं आहे। ओपन याच्यासाठी की जसं आपण क्रॉसपट्टी आतमध्ये ठेवून पलटी करतो दोन्ही साईडनं स्टिच मारून क्रॉसपट्टीचा भाग जसा काढतो ब्लाऊजचा त्याच पद्धतीने शोल्डर आपण काय करणार, इकडचा जो भाग आहे तो पूर्ण असा रोल करून इकडच्या साईडच्या मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या मध्ये टाकणार, पूर्ण जसं आपण क्रॉसपट्टी टाकतो त्या टाईपमध्ये। परत एकदा दाखवते मी तुम्हाला
हे बघा आपलं हे ओपन आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक. हा पूर्ण राऊंड आपण ह्या दोन्हीच्या मध्ये काय करणार आहोत, इकडचा जो साईडचा भाग आहे तो त्याच्यामध्ये रोल करून टाकणार. आता हा जो आपला या साईडचा भाग आहे तो आपण त्याच्यामध्ये रोल करून टाकणार आहोत. हे पूर्ण रोल करून घ्यायचं आहे आणि हे मेन फॅब्रिक आणि खालचं अस्तर जसं आपण क्रॉसपट्टी टाकतो तसंच त्या टाईपमध्ये. थोडं फर्स्ट टाईमला केलं तेव्हा हार्ड वाटेल, नंतर एकदम इझी आहे. इथे पण आपल्याला जे शोल्डरची शिलाई ती आहे ती मॅच करूनच स्टिच मारायची आहे. तिथून मिडलपासून घ्या म्हणजे तुम्हाला हार्ड जाणार नाही. म्हणजे स्लीव्ज लावताना आपण मिडलपासून लावतो, अर्धी इकडनं अर्धी तिकडनं, त्या टाईपमध्येच तुम्हाला स्टिच मारायची आहे. अर्धी ह्या साईडनी मारा आणि अर्धी तिकडच्या साईडनी मारा, म्हणजे फिनिशिंग पण छान येते आणि कपडाही कुठे कमी जास्त होत नाही कुठेच. आणि जो आहे एक्स्ट्रा आपल्याला म्हणजे घोळ वगैरे असं काही पडत नाही आहे. त्या पद्धतीने तुम्हाला स्टिच मारून घ्यायची आहे. हे बघा आपली इथं स्टिच मारून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला परत ह्या साईडनी म्हणजे मी उलटा केला आणि व्यवस्थित इकडनं स्टिच मारून घेते. आपला जो आपण मध्ये टाकलेला कपडा पण आपल्याला म्हणजे व्यवस्थित आतमध्ये ढकलायचा आहे की जेणेकरून त्या स्टिचच्या मध्ये यायला नको आहे. आपल्याला या पद्धतीने इथे स्टिच मारून घ्यायची आहे. तुम्हाला पण 2 स्टिच मारायचे आहे की आपल्याला जेव्हा इच्छा असेल तर तुम्ही 2 मारू शकता, पण शक्यतो मी तर मारतेच. हा कपडा जो धागा सोडणार आहे थोडासा त्याला तर मी 2 स्टिच मारूनच घेते की ओपन केल्याच्या नंतर मग नंतर धागे वगैरे निघायला नको आहे, त्याच्यासाठी मी 2 मारून घेते. आपल्याला इथे बघू शकता तुम्हाला एका साईडने उसून म्हणजे बाहेर काढून घ्यायचं आहे, ज्या टाईपमध्ये आपण क्रॉसपट्टी बाहेर काढतो त्याच्यासारखंच. आणि हा जो पूर्ण मध्ये अडकलेला कपडा आहे तो पण आपल्याला पूर्ण बाहेर काढून घ्यायचा आहे. आपण इथे बाहेर काढून घेऊया. हे बघा आपलं एकदम छान पद्धतीने रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता फिनिशिंग पण एकदम छान दिसते, अगदी म्हणजे रेडीमेडसारखं. आणि तुम्हाला एक्स्ट्रा पट्टी वगैरे कुठेही लागत नाही. जेव्हा ती तुम्ही कटिंग केली तेवढाच तुमचा कपडा आहे, एक्स्ट्रा पट्टी मी कुठेच यूज केली नाही. आता परत मी हे तुम्हाला दुसऱ्या साईडचं पण दाखवते की जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको आहे परत. ते तुम्ही व्हिडिओ रिपीट करून पण बघू शकता किंवा मग मी तुम्हाला हे जे दाखवते तुम्ही ते पण बघू शकता. आता हे बघा मी परत एकदा दाखवते की आपण पूर्ण गोल घेतला आणि एकदम सिंपल आहे, एकदम इझी आहे, काहीच नाही. फक्त फर्स्ट टाईम जेव्हा करताय तेवढा थोडासा गोंधळ होऊन जाईल. एकदा सवय लागली किंवा मग एकदा लक्षात आलं की तुम्हाला एकदम इझी होऊन जाईल. इथे आपण आर्म होलला स्टिच मारून घेतोय. इथे मी दुसऱ्या साईडने स्टिच मारून घेतोय पूर्ण मध्ये. जसं मी पहिले सांगितलं तसंच की मध्ये कपडा घालून पूर्ण आपल्याला स्टिच करायचे आहे व्यवस्थित. याच्यासाठी रिपीट दाखवते की थोडंसं फर्स्ट टाईम जेव्हा बघताय थोडंसं हार्ड वाटेल, नेक्स्ट टाईम करायला असेल तर थोडंसं सोपं म्हणून एकदा रिपीट दाखवलं आहे. परत नेहमीसारखंच आपल्याला पहिले जसं काढून घेतलं बाहेर तसंच काढायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने आपली फिनिशिंग आलेली आहे दोन्ही पण साईडने. तुम्हाला आता याच्यावर जसं आपण नेकच्या बाजूला स्टिच मारलेली आहे म्हणजे अगदी 2 ते 3 लाईन सोडून आपली जी फिटिंग आहे त्याच्या बाजूपासूनच आपल्याला स्टिच मारायची आहे. इथे आता मी तुम्हाला स्टिच मारून पण दाखवते शोल्डरवर. इथे तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही मारू शकता. हे बघा तुम्ही आपल्या आतमधल्या साईडने फिनिशिंग किती सुंदर दिसते. इच्छा असेल तर तुम्ही मारू शकता, नसेल मारायची बाजूने स्टिच तर काही हरकत नाही. पण थोडासा कपडा कडक असल्यामुळे तो फुगल्यासारखा होतो, म्हणून मी इथे याला स्टिच मारून घेते. आपल्याला जशी नेकला स्टिच मारली त्या पद्धतीनेच आपल्याला साईडनं एक स्टिच मारायची आहे. मी तुम्हाला एक स्टिच मारून दाखवते. हे बघा आता आपण इथून स्टिच मारायला स्टार्ट करणार आहोत. जशी मी नेकला मारलेली आहे त्या टाईपमध्येच आपल्याला स्टिच पूर्ण मारून घ्यायची आहे नेकला. अगदी हळूवारपणे शेपमध्ये असल्यामुळे तुम्हाला अगदी व्यवस्थित स्टिच मारायचे आहे. हळू घाई न करता काहीच नाही, व्यवस्थित अगदी शेपमध्ये. जेवढं तुम्ही फिनिशिंगमध्ये कराल तेवढं तुमचं छान दिसेल. आता तुम्हाला इथे फिटिंग म्हणजे जे बाजूचे जे आहे ती फिटिंग एकमेकाला जॉईन करायची आहे. मेन फॅब्रिकला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. तुम्ही आतमधल्या बाजूनेही बघू शकता आपली फिनिशिंग एकदम सुंदर आलेली आहे, एकदम रेडीमेड ड्रेससारखी किंवा रेडीमेड जॅकेटसारखी. आता तुम्ही इथे नेहमीप्रमाणे एक सरळ म्हणजे जी प्रेस स्टिच देतो आपण सरळ टू सरळ भाग ठेवायचा आहे आणि एक जी प्रेस स्टिच देऊन घेऊन आतमधल्या साईडने तुम्ही फिटिंग करू शकता जशी मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. आणि जी फिटिंग करायची आहे आपल्याला जॅकेटची फिटिंग जी करायची आहे ती आतमध्ये नेक जसं ठेवून
करू शकतो, जसं आपण ब्लाऊजला वगैरे करतो त्या टाईपमध्येच तुम्हाला इथे फिटिंग करून घ्यायची आहे। जर तुम्हाला म्हणजे आता माझं इथे मेजरमेंट तर नव्हतं, मी एक अंदाजे स्टिच मारून घेते आहे 1 इंचावरती। मी 1.5 इंचाची मार्जिन ठेवलेली होती, मी मुद्दाम 1 इंचावरतीच मारते आहे। जर कारण की जॅकेटमध्ये लूज फिटिंग असं काही नसतं, ऑलरेडी त्याला नॉट आहेत समोर बांधण्यासाठी, लूज जरी झाले तरी पण, आणि फिटिंग असेल तर फिटिंग तर जॅकेट होणार नाही, म्हणूनच 1 इंचावरती मी स्टिच मारलेली आहे। इथे मी 2 स्टिच मारून घेते आहे। त्याच्यानंतर तुम्ही आता इथे बघू शकता आपलं इथे जॅकेट पूर्ण रेडी झालेलं आहे। मी दोन्ही साईडनं मारून घेतलेले आहे आणि आपलं पूर्ण जॅकेट रेडी झालेलं आहे, एकदम फिनिशिंगमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने आहे। तुम्हाला एक कपडा कट केल्याच्या नंतर कुठेही एक्स्ट्रा पट्टी लागलेली नाही आहे ना, नेकला, बॅक साईड, फ्रंट साईड कुठेही नाही, एकदम जे फर्स्ट टाइम करताय तेही अगदी ब्लाऊज स्टिच करू शकता। आता मी इथे नॉटला पण लटकन लावून घेणार आहे आणि जे माझ्याकडे एक लेस होती मोत्यांची ती लावलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर झालेलं आहे। मी अजून एक जॅकेट बनवलेलं आहे, ते पण तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, यातील ट्रिक आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर